नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब देवगुंडे एक्झाम डायरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे वेग अंतर वेळ. एका सूत्राभोवती फिरणारा हा चॅप्टर आपल्याला पण कधी कधी असा फिरून सोडतो की ह्याच्यातली गणित काहीच कळत नाही. मित्रांनो, गणित कशी असतात, चॅप्टरचे फॅक्ट्स काय आहेत, ट्रिक्स कुठे इम्प्लिमेंट करायच्या किंवा फॉर्म्युला कधी कधी मॉडिफाईड करायचा, हे आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी या सेशन मध्ये बघणार आहोत. मित्रांनो, गणित बघण्या अगोदर वेग अंतर्वेळाचा फॅक्च्युअल डाटा आहे तो थोडासा बघूया आपण. की एक सूत्र आहे, कुठलं, वेगाचं एक सूत्र आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, आणि ह्यालाच आपण म्हणतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि ज्यावेळेस वेग काढायचा त्यावेळेस तर ठीक आहे, अंतर भागिले वेळ, पण ज्यावेळेस वेळ काढायची त्यावेळेस हेच सूत्र मॉडिफाईड होतं आणि असं बनतं वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आणि तुमची वेळ तर निघून जाईल, वेळ तर निघली आता, पण अजून अंतर काढायचं बाकी आहे. तर अंतर काढताना काय करायचंय, हाच फॉर्म्युला मॉडिफाईड होतो. अंतर बरोबर हा वेग इकडे येतो, अंतर एवढं इकडे राहतं, कारण जे आपण काढतो ते एका साईडला ठेवतो. म्हणून जर अंतर काढायचं असेल तर अंतर इकडे ठेवा आणि वेग इकडे आला तर वेळेला गुणिले होतो, म्हणजे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग बनतो. ठीक आहे मित्रांनो, जरी हे फॉर्म्युला असले तर ह्यांची युनिट्स, ह्यांची एकक, टाइम, स्पीड, डिस्टन्सची सगळ्यांची आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि कधी कोणतं एकक यूज करायचं किंवा कधी कोणतं एकक मॉडिफाईड करायचं हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं अंतर मीटर मध्ये असतं त्यावेळेस तुमची वेळ ही सेकंदामध्ये असली पाहिजे. जर ती तासात असली तर ती आपल्याला सेकंदामध्ये करून घ्यायची. किंवा वेग जो आहे, ज्यावेळेस तुमचा अंतर मीटर मध्ये आहे, वेळ सेकंदामध्ये, त्यावेळेस तुमचा वेग जो आहे तो मीटर प्रति सेकंदामध्ये असला पाहिजे. आणि नसला तर तो आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचा असतो. कसा आपण बघणार आहोत. ज्यावेळेस तुमचं अंतर किलोमीटर मध्ये असतं, किलोमीटर मध्ये, त्यावेळेस वेळ तुमचा तासात असतो, नसला तर तो कन्वर्ट करून घ्यायचा आणि वेग तुमचा असतो किलोमीटर प्रति तास. आणि वेग जास्तीत जास्त आपल्याला इथं हे शिकायचंय की वेग जो मीटर प्रति सेकंद तो किलोमीटर प्रति तास कसा करायचा आणि किलोमीटर प्रति तासाचा परत रिटर्न मीटर प्रति सेकंद मध्ये कसा करायचा. ज्यावेळेस तुमचा वेग, मित्रांनो, वेग हा मीटर प्रति सेकंद असतो, त्यावेळेस तुम्हाला तोच वेग किलोमीटर प्रति तास करायचा आहे, किमी प्रति तास. त्यावेळेस तुम्हाला 18/5 न गुणावं लागतं. जो मीटर प्रति सेकंद जो वेग आहे तो किलोमीटर प्रति तास करायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला 18/5 न गुणावं लागतं. आणि ज्यावेळेस किलोमीटर प्रति तास हा जो वेग आहे हा मीटर प्रति सेकंद करायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला 5/18 न गुणावं लागतं दिलेल्या वेगाला. डायरेक्ट परीक्षेमध्ये असा प्रश्न असतो की 72 किलोमीटर प्रति तास, किमी प्रति तास वेगाने जाणाऱ्या ट्रेनचा मीटर प्रति सेकंद वेग किती. तेच तुम्हाला काय करायचं, ह्या 72ला 5/18 गुणायचं आणि तुमचा वेग निघून जातो मीटर प्रति सेकंद. कसा, 18×1 = 18, 18×4 = 72, आणि ह्या आता गुणाकार उडतो 4 आणि 5 चा 4 = 20, आणि हा असतो मीटर प्रति सेकंद. आणि ज्यावेळेस हाच तुम्हाला वेग दिला जाईल की 20 मीटर प्रति सेकंद हा वेग किलोमीटर प्रति तास किती असेल, त्यावेळेस तुम्ही काय कितीने गुणायचंय, 18/5 न गुणायचं. हाच वेग काय बनतो, 5×1 = 5, 5×4 = 20, गुणाकार परत शिल्लक राहतो 4 × 18, 18×4 = 72 किलोमीटर प्रति तास असतो. आणि हे जे कन्व्हर्जन आहे हे क्लिष्ट वाटतं मुलांना, आणि ह्याच्यामुळे टॉपिक क्लिष्ट वाटतो. आणि त्यासाठी आपली एक ट्रिक आहे, ती फॉलो करा. कुठली ट्रिक आहे मित्रांनो, ट्रिक म्हणता येणार नाही पण तरी ट्रिक म्हणून तुम्ही ध्यानात ठेवा. 5चा टेबल आणि 18चा टेबल. 5चा पाडा, 5×1 = 5, 5×2 = 10, 5×3 = 15, 5×4 = 20, 5×5 = 25, 5×6 = 30, 5×7 = 35, 5×8 = 40, 5×9 = 45 आणि 5×10 = 50. आणि दुसरीकडे 18चा टेबल याद ठेवा. 18×1 = 18, 18×2 = 36, 18×3 = 54, 18×4 = 72, 18×54 आहे हे, 18×4 = 72, 18×5 = 90, 18×6 = 18, 18×7
26 असे, 18 8 44 असे, 18 9 62 असे आणि 18 10 80 असे. ज्यावेळेस तुमचा वेग 18 किलोमीटर प्रति तास असेल तो कन्वर्ट होऊन 5 किलोमीटर मीटर प्रति सेकंद बनतो. मीटर प्रति सेकंद. जर तुम्हाला हा वेग दिला 20 मीटर प्रति सेकंद आणि तुम्हाला डायरेक्ट सांगितलं की किलोमीटर प्रति तास वेग किती, तर तुमचं डायरेक्ट आलं पाहिजे 72 किलोमीटर प्रति तास. आणि हा जो आहे तो किलोमीटर प्रति तास मध्ये. आणि परीक्षांमध्ये हेच अंक असतात. तुम्हाला एक तर 54 किलोमीटर प्रति तास गाडीचा वेग दिला जातो, किंवा 72 किलोमीटर प्रति तास गाडीचा वेग दिला जातो, किंवा 90 दिला जातो, किंवा 108 दिला जातो, 126 दिला जातो, 36 दिला जातो, 18 दिला जातो. 162 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारे ट्रेन 20 सेकंदात किती किलोमीटर जाईल, किती मीटर जाईल, किती अंतर कापेल, असा प्रश्न बनतो. त्यावेळेस तुम्हाला पाहिजे की 162 ज्यावेळेस किलोमीटर प्रति तास हा वेग आहे तो 45 मीटर प्रति सेकंद आहे. म्हणजे एका सेकंदात ते 45 मीटर जाते. तर 20 सेकंदात किती जाईल, तर 45 गुणिले 20 एवढं अंतर ती ट्रेन कापेल. आणि म्हणून हे दोन टेबल तुमचं याद ठेवणं गरजेचं आहे, आठवणीत ठेवणं गरजेचं आहे, ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचा 126 किलोमीटर प्रति तास ज्यावेळेस वेग असतो तोच वेग मीटर प्रति सेकंद मध्ये असतो किती किती 38 7 26 असे ना, तर 7 5 35 किलोमीटर प्रति काय मीटर प्रति सेकंद एवढा असतो. 144 असतो त्यावेळेस 40 मीटर प्रति सेकंद असतो. 162 असतो त्यावेळेस 45 मीटर प्रति सेकंद असतो. आणि 180 किलोमीटर प्रति तास जो वेग असतो तो असतो तुमचा 50 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे. आता बघूया गणित. लय डीप घेऊ नका, फक्त हे दोन टेबल या ध्यानात ठेवा. सुरुवातीला तुम्हाला माहिती पाहिजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले वेळ. तुम्हाला हे माहित पाहिजे वेळ बरोबर अंतर भागिले वेगच. तुम्हाला हे पाहिजे माहित पाहिजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. ह्या तिघांची एकक ज्यावेळेस मीटर मध्ये एकक असतं अंतर असतं त्यावेळेस वेळ तुमची सेकंदामध्ये पाहिजे आणि स्पीड तुमचं सेकंद काय मीटर प्रति सेकंद पाहिजे. ज्यावेळेस तुमचा अंतर किलोमीटर मध्ये आहे त्यावेळेस तुमचा वेळ तासामध्ये पाहिजे आणि वेग तुमचा किलोमीटर प्रति तास पाहिजे. किलोमीटर प्रति तास हा वेग मीटर प्रति सेकंद मध्ये करताना आपल्याला किती 18/5 न गुणावं लागतं. किलोमीटर प्रति तासला 5/18 न गुणावं लागतं. आणि मीटर प्रति सेकंदचा किलोमीटर प्रति तास करताना 18/5 न गुणावं लागतं. हे बेसिक फॅक्टर तुम्हाला माहित असले, हितपर्यंत जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला गणित काहीच नाही. गणित इजी आहे, गणित एकदम इजी आहे, काही टेन्शन घेऊ नका. सुरुवात करूया आपल्या गणितांना. पहिलं गणित बघूया काय म्हणते बघा. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 470 मीटर लांबीच्या एका ट्रेनला 430 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यास किती वेळ लागेल. तुम्हाला दिलाय वेग, वेग दिलाय किलोमीटर प्रति तास मध्ये, तुमचं अंतर दिले मीटर मध्ये आणि तुम्हाला सांगितलं वेळ. ज्यावेळेस तुम्हाला हे मीटर मध्ये अंतर मीटर मध्ये, तर तुमचा वेग तुम्ही कशामध्ये करून घ्यायचाय मीटर प्रति सेकंद मध्ये. आणि तुम्हाला माहित आहे 18/72 म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास हा वेग किती आहे 20 मीटर प्रति सेकंद आहे. कसा काढला 72 गुणिले 5/18 केला. किलोमीटर प्रति तास आहे त्याला मीटर प्रति सेकंद करण्यासाठी 5/18 केला. आणि हा किती निघाला 18 1 18 18 चौक 72 4 5 20 मीटर प्रति सेकंद निघाला का. निघाला. इट्स ओके. आता तुमचं अंतर किती आहे. अंतर बघा इथं काय दिलंय. ज्यावेळेस ट्रेनची लांबी दिली जाते, ट्रेनची लांबी इथे दिली 430 मीटर आहे आणि बोग वेगाने जाणे 470 मीटर लांबीची ट्रेन आहे आणि 430 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे, बोगदा आहे नाही प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म मध्ये जिथं गाडी थांबते. मग 470 मीटर लांबीची ट्रेन 430 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. तर टोटल अंतर किती झालं आपलं. टोटल अंतर मित्रांनो झालं 470 अधिक 430. मग डायरेक्ट आपण गणित कसं मांडणार. डायरेक्ट जर गणित मांडायचं असेल तुम्हाला वेळ बरोबर अंतर भागिले वेग ह्या फॉर्मॅट मध्ये जर डायरेक्ट तुम्ही मांडलं आणि वेळ काढायचा. अंतर किती झालं तुमचं 470 आणि 470 अधिक 430. कारण ही दोन्ही अंतर आपल्याला घ्यावं लागतात. आणि हा जो वेग आहे 72 गुणिले 5/18 कारण हा मीटर प्रति सेकंद मध्ये पाहिजे. कारण हे अंतर जे आहे मीटर मध्ये त्यामुळे आपल्याला
वेग पण आपल्याला मीटर प्रति सेकंद करायचा आहे, म्हणून त्याला हे इथं 518 गुणलं. किंवा तुम्हाला माहित आहे, जर डायरेक्ट तुम्हाला माहित असेल, की 72 किलोमीटर प्रति तास, मागचा चार्ट, मागचा जो चार्ट तुम्ही बघितला, हा कोणता, हा तुम्हाला माहित आहे 72 कुठे आहे, 18 चौक 72, 72चं किती असतं, 5 चौक 20, 20 मीटर प्रति सेकंद असतं. ज्यावेळेस ताशी वेग 72 किलोमीटर प्रति तास असतो, त्यावेळेस तो मीटर मध्ये प्रति सेकंद मध्ये 20 मीटर प्रति सेकंद असतो. हे जर तुम्हाला माहित असेल तर हे तुम्हाला 72 गुणिले 518 करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट मांडू शकता. हा जो वेग आहे तो 20 मीटर प्रति सेकंद आहे. किती, 20 मीटर प्रति सेकंद. आणि हे अंतर मीटर मध्ये आहे, आपल्याला खालचा वेग जो आहे तो मीटर प्रति सेकंद पाहिजे. आणि हेच अंतर किती होईल, ह्याची जर बेरीज केली 400, तर एकक स्थानचा अंकाचे एकक स्थान बरोबर 0च येईल. परत दशक स्थानचा अंक 3 आणि हातला दशक स्थानचा अंक 7, 7 आणि 3 10, कॅरी 1 येईल. हा शतक स्थानचा अंक 4, हा शतक स्थानचा अंक 4, 4 आणि 4 8, आणि हा कॅरी 1 9, म्हणजे अंतर किती येईल, 900 मीटर येईल. आणि तुमचा वेग किती आहे, 20 मीटर प्रति सेकंद. आणि हा जर भागाकार केला तर किती, 45 येईल. मोठा मोठी दिसते तुम्हाला, 0 0 कट होईल, 90 भागिले 2 म्हणजे 45, भागाकार किती येईल, 45. आणि हा काय सेकंद आहे, हा काय वेळ आहे. हा कशामुळे सेकंद आहे, कारण हे आपण मीटर प्रति सेकंद केले वेग, म्हणून हा काय 45 सेकंद येईल. बघा, एका सेकंदात 20 मीटर जाते, तर 45 सेकंदात 20 मीटर 20 मीटर 20 मीटर 45 सेकंदात 900 मीटर जाईल ना, जाईल का, जाईल की. म्हणून ऑप्शन आपला पहिला बरोबर असेल इथे. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघूया. काय म्हणते, ताशी 60 किलोमीटर वेगाने 800 मीटर लांबीच्या मालगाडी 700 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल. आता तुम्ही म्हणाल की मगाच्या पाड्यापैकी तर हे नाही, हो नाही, नक्कीच नाही. त्यासाठीच आपण काय शिकतोय, किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंद मध्ये करण्यासाठी पण शिकतोय. ठीक आहे, म्हणून वेळ बरोबर आपण परत बघूया. वेळ बरोबर अंतर दोन्ही घ्यायचे, कुठली, गाडीची लांबी आणि पूल. 700 मीटर लांबीचा पूल आहे आणि 800 मीटर लांबीची गाडी. दोन्हीची लांबी घ्यायची, किती, 700 अधिक 800, म्हणजे हे झालं तुमचं अंतर. आणि वेग काय 60 किलोमीटर प्रति तास आहे. पण ह्याला आपल्याला काय करायचंय, मीटर प्रति सेकंद करायचंय. जर किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति सेकंद करताना आपण काय करतो, 518 ने गुणतो. आता गणित काय शिल्लक राहिलं आपल्याकडे, 700 अधिक 800 1500 भागिले 60 गुणिले 518. आता बघा, इथं जर 6 भाग लावला तर 10 × 60, इथं 6 भाग लावला तर 7 × 18. ठीक आहे, आता काय झालं, 5 × 10 50, 1500 भागिले 50 भागिले 3 येईल. भागिलेचं उलटून इकडे काय होतं, गुणिले 3 होतं का, होतं. आता गुणिले 3 झाल्यानंतर हा झिरोला हे झिरो कट होऊन जाईल, ह्या झिरोला ही झिरो कट होऊन जाईल. आणि जर परत भागाकार लावला ह्याचा, 5 × 5, 5 × 15, दुसरा भाग शून्याचा 30 येईल. आणि 30 गुणिले 30 किती येईल, 90 सेकंद. एवढा वेळ कधी लागेल, ज्यावेळेस 800 मीटर लांबीचा मालगाडी 700 मीटर लांबीचा बोगदा आहे आणि तो ओलांडायचा आहे, आणि त्या गाडीचं स्पीड किती आहे, 60 किलोमीटर प्रति तास आहे. तुमचा वेळ किती यायला पाहिजे, 90 सेकंद. आणि कुठे हे उत्तर ऑप्शन ए मध्ये, आणि ऑप्शन ए तुमचा बरोबर असेल. पुढचं गणित बघूया. ताशी 72 किलोमीटर वेगाने धावणारी 900 मीटर लांबीची ट्रेन एका खांबास किती वेळात ओलांडेल. आता अगोदर अंतर काय काय घ्यायचो आपण, गाडीचं पण घ्यायचो आणि बोगद्याचं पण घ्यायचो, गाडीचं पण घ्यायचो, पुलाचं पण घ्यायचो, गाडीचं पण घ्यायचो आणि प्लॅटफॉर्म दोघांची बेरीज करायचो. पण इथं काय दिलंय, ज्यावेळेस खांब दिलाय त्यावेळेस खांबाचं अंतर 0 असतं, फक्त गाडीचंच अंतर मोजलं जातं. ठीक आहे, आणि ज्यावेळेस गाडी आणि पूल असतो, आणि ह्या दोघांचं, ह्या गाडीला हा पुलामधनं असं जायचंय, त्यावेळेस अंतर जे असतं तुमचं, ती ही गाडीची लांबी पण असते, ही पुलाची लांबी पण असते. आणि ज्यावेळेस पोल उभा आहे असं म्हणलं जातं, किंवा ज्यावेळेस माणसाला क्रॉस करून गाडी निघून जाते त्यावेळेस म्हणलं जातं, त्यावेळेस लांबी इथली फक्त गाडीची लांबी असते. ठीक आहे, तर आता बघूया आपण काय म्हणते, ताशी 72 किलोमीटर वेगाने धावणारी 900 मीटर लांबीची ट्रेन एका खांबास किती वेळात ओलांडेल. परत अगेन वेळेवरचा प्रश्न आहे, परत वेळेचा प्रश्न आहे. तुमची वेळ निघणं गरजेचं आहे. आणि वेळ कशी काढायची, वेळ बरोबर आपण करूया. वेळ बरोबर अंतर किती येईल, 900 भागिले वेग किती येईल,
72 गुणिले 518, कारण मीटर प्रति सेकंद आपल्याला वेग पाहिजे. पण आपल्याला माहित आहे जो 72 किलोमीटर प्रति तास हा जो वेग आहे 20 मीटर प्रति सेकंद आहे. अगेन मग सारखंच गणित बनलं 900/20, पहिलं गणित जसं होतं तसंच आणि सोडायचं. मग आता किती येईल वेळ? 45 सेकंद येईल. किती येईल? 45 सेकंद येईल का? 45 सेकंद येईल. ठीक आहे, ऑप्शन दुसरा बरोबर असेल इथं. पुढचं गणित बघूया. बघा, ताशी 32 किलोमीटर वेगाने जाणारा एक ट्रक 80 किलोमीटर अंतर किती वेळात पार करेल? ताशी 32 किलोमीटर ताशी 32 किलोमीटर वेगाने जाणारा, म्हणजे स्पीड आता कशी दिली? किलोमीटर प्रति तास दिली आणि अंतर पण कशात मध्ये दिले? किलोमीटर मध्ये. आता ह्याला कन्वर्ट करायची गरज आहे का? ह्याला बदली करायची गरज आहे? नाही. ह्याला काय करायचं? डायरेक्ट अंतर वेळ बरोबर अंतर भागिले वेग करून टाकू. अंतर किती आहे? 80 किलोमीटर. वेग किती आहे? 32 किलोमीटर प्रति तास. आणि ह्याचं जर केलं तर किती येईल? 16 दुने 32, 16 85, म्हणजे 5/2. आणि 5/2 हा जर भाग लावला तर 2 दुने 4, उरलं 1, भाग लागला दशांश चिन्हाचा, एकावरती 0 घेतलं 2 पंचे 10, म्हणजे 2.5 तास. 2.5 तास किंवा 2 हाफ असं पण लिहितो ना, 5/2 ला लिहितो का? 2.5 तास एवढा वेळ लागेल. कधी लागेल? ज्यावेळेस 72 किलोमीटर प्रति तास वेगाने ट्रक चाललाय आणि त्याला 80 किलोमीटर जायचंय, त्यावेळेस त्याला 2.5 तास एवढा वेळ लागेल. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. ताशी 108 किलोमीटर वेगाने जाणारी एक ट्रेन एक विजेचा दिवा 12 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी किती? म्हणजे अंतर विचारले. अंतर बरोबर काय? वेळ गुणिले वेग. वेग काय आता? 108 किलोमीटर, एक काय किलोमीटर मध्ये, एक काय सेकंदामध्ये. आपल्याला काय करायचं? ज्यावेळेस वेळ सेकंदामध्ये असते त्यावेळेस अंतर मीटर मध्ये करून घ्यायचंय आणि वेग पण मीटर प्रति सेकंदात करून घ्यायचं. आपण ते करून घेऊ. काय आपल्याला काढायचं? आपल्याला अंतर बरोबर वेळ कोणी तुमची 12 आहे गुणिले वेग किती आहे? 108. पण हा का कुठला वेग आहे? ताशी वेग आहे. त्याला मीटर प्रति सेकंदामध्ये करण्यासाठी काय करतो? 5/18 ने गुणतो. ठीक आहे, आपण गुणतो का? गुणतो की. 18 1 18, 18 सख्खे अष्टोदरसे. आता गणित राहिलं 12 गुणिले 6 गुणिले 3 काय 5, 12 सख्ख 72, 72 पंचे 360 येतं का? 360 मीटर एवढं अंतर असेल. कधी असेल? ज्यावेळेस 108 किलोमीटर वेगाची ट्रेन एका खांबाला 12 सेकंदात ओलांडते. खांब ज्यावेळेस असतो त्यावेळेस खांबाचं अंतर काउंट होत नाही, फक्त ट्रेनचं अंतर काउंट होतं. आणि ट्रेनचं अंतर एवढं असायला पाहिजे. 360 आहे का? 360 येते का? 6 पंचे 30, 12 36, 360 येते. किती येते? 360. हेतला ऑप्शन 1 चेंज करा आणि 360 मीटर करा. ठीक आहे, किती यायला पाहिजे? 360 मीटर अंतर यायला पाहिजे. पुढचं गणित बघूया. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक माल गाडी एका विजेचा खांब 14 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती? परत विजेचा खांब चाललाय. विजेचा खांब आलाय म्हणजे काय करायचे? अंतर. अंतर बरोबर वेळ किती आहे? 14 सेकंद गुणिले हा वेग ताशी वेग आहे. आपल्याला त्याला परत कशामध्ये करायचंय? 72 गुणिले 5/18 करायचं. तसं तुम्ही डायरेक्ट 72चं 20 मीटर प्रति सेकंद केलं तर चालतंय, पण तुमचा तो चार्ट पाठ पाहिजे. 18 चौक 72 आहे किलोमीटर प्रति तास. तो मीटर मध्ये मीटर प्रति सेकंद कसा असेल? वेग 5 चौक 20, 20 मीटर प्रति सेकंद असेल. 5चा पाडा आणि 18चा पाडा. ठीक आहे, 5चा टेबल आणि 18चा टेबल माहित असणं गरजेचं आहे. नाहीतर असं करा, 5/18 न गुणा. 18 1 18, 18 चौक 72. इथे 14 तसंच. ह्या दोघांचा गुणाकार 4 पंचे 20 आणि परत ह्या दोघांचा गुणाकार केला तर 14 ने 0 ला गुणलं तर 0 येईल. 14 ने 2 ला गुणलं तर 14 ने 28. 280 मीटर तुमचं काय असेल? अंतर असेल. कधी असेल? ह्या सगळ्या कंडिशन मध्ये ज्यावेळेस 72 किलोमीटर प्रति तास वेगाने चालली गाडी आणि एका खांबास 20 सेकंदात 14 सेकंदात ओलांडते तेव्हा. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. ताशी 90 किलोमीटर जाणाऱ्या चेन्नई एक्सप्रेस 500 मीटर लांबीचा बोगदा 32 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती? आता काय दिले तुम्हाला? एक लांबी दिली आहे. कुठली दिली आहे? बोगद्याची दिली आहे. आणि विचारले कोणाची? ट्रेनची. काय घाबरून जायचं नाही. अंतर मध्ये काय दिले? बोगद्याची लांबी. टोटल अंतर काय असणार तुमची? बोगद्याची लांबी अधिक ट्रेनची लांबी. तर टोटल अंतर 500 अधिक ट्रेनची लांबी लिहू. ट्रेनची लांबी हे झालं अंतर तुमचं. आणि अंतर बरोबर काय असतं? वेळ गुणिले वेग.
वेळ किती दिली 32 सेकंद. वेग किती दिलाय 90. 90 म्हणजे किती असतो 18 पंचे 90 असतं ना. तर 5 5 25 गुणिले 25 मीटर प्रति सेकंद. हा जर किलोमीटर प्रति 90 असेल तर तुम्ही बघितलं ना मीटर प्रति सेकंद 25 मीटर प्रति सेकंद असतो वेग. कारण 5चा टेबल आणि 18चा टेबल तुमच्या ध्यानात असलं तर. नाहीतर तुम्ही काय करणार 90 गुणिले. नाहीतर काय करणार तुम्ही हाच वेग काय करणार 90 हा वेग आहे त्याला मीटर प्रति सेकंद करण्यासाठी 518 गुणणार. ठीक आहे. हे गणित तसंच राहील इकडं 500 अधिक ट्रेनची लांबी बरोबर हे काय होईल 32 गुणिले परत जर हे कॅल्क्युलेशन केलं तर 18 1 18 पंचे 90 5 5 25 येईल. आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला 25 आणि 32चा जर 25 न 2 ला गुणला तर 25 दुने 50 कॅरी 5 येईल. 25 न 3 ला गुणला तर 25 त्रिक 75 आणि वरचं 5 80 येईल 800 येईल. ठीक आहे. आता जर इथं इकडं 800 आलं इकडं 500 अधिक ट्रेनची लांबी आहे बरोबर 800 असेल. आता मला सांगा हे अधिक आहे इथं पलीकडे गेल्यानंतर काय होईल 800च्या साईडला. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण गणितामध्ये काढतो आणि दुसऱ्या सगळ्या बाकी गोष्टी दुसऱ्या साईडला घेऊन जातो एकच गोष्ट एका साईडला ठेवतो. दुसऱ्या साईड ह्या साईडला जर प्लस असलं तर इकडे गेल्यानंतर बरोबरच्या ह्या साईडला गेल्यानंतर काय होतं मायनस होतं. जर इकडे गुणाकार असेल तर तिकडे गेल्यानंतर भागाकार होतो दुसऱ्या साईडला बरोबरच्या. जर बरोबरच्या ह्या साईडला भागाकार आहे तर दुसऱ्या साईडला गेला गुणाकार होतं की. तर हे जे 500 आहे तिकडे गेलो काय होईल 800ला वजा होईल. ट्रेनची लांबी किती ट्रेनची लांबी बरोबर 800 वजा 500 बरोबर 300 मीटर येईल. किती येईल 300 मीटर. आहे का ऑप्शन मध्ये असलं तर हे बरोबर आहे नसलं तरी हेच बरोबर आहे. मग सगळे पर्याय चुकीचे. ठीक आहे. असलं तर ठीक आहे नाहीतर नसलं तरी हेच बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचं गणित बघूया आपण. 7च गणित झाले का आता. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी एक ट्रेन 450 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 42 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती. अगेन तुम्हाला ट्रेनची लांबी दिली काढायची या एक लांबी दिली बोगद्याची आणि ट्रेनची लांबी काढायची. कसे काढणार ट्रेनची लांबी अधिक बोगद्याची लांबी हे तुमचं अंतर आहे. बोगद्याची लांबी किती आहे 450 मीटर आणि अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे तुमचं फॉर्म्युला आहे सूत्र आहे. आणि वेग तुम्हाला किती दिलंय ताशी 54 पण वेळ दिली 42 सेकंद. 42 सेकंद गुणिले ताशी 54 आहे पण आपल्याला मीटर प्रति हिथं मीटर आहे मध्ये लांबी आहे हे सेकंदामध्ये वेळ आहे तर तुमचा वेग पण सेकंदामध्ये पाहिजे. आणि हे किती आहे ताशी वेग जर 54 असेल तर मीटर प्रति सेकंदात वेग किती आहे तुमचा 18 त्रिक 54 5 त्रिक 15 मीटर प्रति सेकंद आहे का. असायलाच पाहिजे. 5चा पाडा आणि 18चा पाडा पाठ करून ठेवा काय अडचण नाही. आता बघूया आता कॅल्क्युलेशन करूया हे तसंच ठेवूया. ह्या दोघांचा गुणाकार करूया. 15 ने जर 2 ला गुणलं तर 15 2 30 कॅरी 3 येईल. 15 ने 4 ला गुणलं तर 15 चौक 60 आणि 3 63 येईल. आता इकडे काय ट्रेनची लांबी तसंच हे जर 450 आपल्याला इथं प्लस मध्ये घ्यायचंय एक स्टेप वाढवावं लागेल. आता जर ट्रेनची लांबी काढायची म्हणलं ट्रेनची लांबी बरोबर हे प्लस मध्ये 450 पलीकडल्या साईडला गेलं तर काय होईल 360 वजा 450. ठीक आहे येईल का एवढं चालेल का 15 2 30 कॅरी 3 15 चौक 60 आणि 3 63 बरोबर आहे की. आता 450 मधनं जर 630 मधनं जर 450 वजा केलं तर किती येईल 0 ला 0 5 8 13 कॅरी 1 होईल 180 येईल. किती मीटर येईल 180 मीटर. उत्तरात आहे का ऑप्शन मध्ये नाही तर ह्याला आहे की 180. ओके गुड. म्हणजे मी टाकलेले ऑप्शन बरोबर टाकलेत 180. हा कारण मी जी ही गणित आहे ही कुठून घेतली नाहीत रॅन्डमली बनवलीत. ठीक आहे ना मी कुठून घेतली नाहीत पण बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कशी प्रश्न विचारले जातात ह्याच्यावरून मी गणित बनवलीत आणि अशीच गणित तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे पुढचं गणित बघूया. 900 मीटर लांबीची एक आगगाडी 900 मीटर लांबीचा एक बोगदा 120 सेकंदात पार करते तर आगगाडीचा ताशी वेग किती. अगोदर काय करायचं आपण वेग काढूया. वेग बरोबर काय अंतर भागिले वेळ. अंतर किती 2 अंतर आहेत. वेग बरोबर काय वेग बरोबर अंतर भागिले वेळ आहे. आणि अंतर तुम्हाला कुठलं दिले एक तर 900 मीटर आगगाडीचं अधिक काय बोगद्याचं आहे का बोगद्याचं 120 मीटर आणि वेळ दिली तुम्हाला किती सेकंदात. नाही ही 900 ही 2 अंतर आहेत. सॉरी भावानो
अंतरामध्ये बोगद्याचं आणि आघाडीचं अंतर 990 मीटर आहे आणि तुम्हाला वेळ दिलाय 120 सेकंद. ठीक आहे, हे अंतर मीटर मध्ये, दोन्ही अंतर. वेळ तुमचा सेकंदात आहे, तुमचा वेग कशात येईल? मीटर प्रति सेकंदात. तोच अगोदर काढून घेऊ. वरील 1800 990 आणि 1800 येईल ना, आणि खाली 120. ह्या झिरोला हे झिरो कट करून टाका. 6 जर खाली वागलं नाही, 12 बघूया ना. 12 1 12 12 15 180 असतं ना. 12 15 180 असतं का? असतं की का? 12 गुणिले 15 किती असते? 180 असते. 15 2 30 शून्य येतं, आणि वर जर 3 नेला आणि 12 1 15 1 15 आणि 3 18 होतं. 180 येतं की. हे नसले तर कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन नाही मी सांगत. ठीक आहे, आता तुमचा वेग आहे 15 मीटर प्रति सेकंद आणि 18 जर टेबल तुम्हाला माहित असेल, 5 3 15 येतं. 5चा टेबलमध्ये 15 तिसऱ्या नंबरला येतं. हा मीटर प्रति सेकंदचा वेग असतो. 18चा वेग 18 3 54 हा किलोमीटर प्रति तासाचा असतो. आणि तुम्हाला हा ताशी वेग विचारला, आणि ताशी तुमचा किती असायला पाहिजे? 54 किलोमीटर प्रति तास असला पाहिजे. हा ऑप्शन बरोबर असला पाहिजे. का असला पाहिजे? कारण 15 मीटर प्रति सेकंदाला काय करणार तुम्ही? 15 गुणिले 18/5 करणार. मीटर प्रति सेकंदाचा किलोमीटर प्रति तास करताना आपण 18/5 करतो. आणि जर हा वेग असा कन्वर्ट करत असेल तर 5 1 5 5 1 15 कॅल्क्युलेशन राहतं. 3 गुणिले 18 18 3 54 आणि हा असतो किलोमीटर प्रति तास. आणि हा असतो कुठनं? 18च्या टेबल मधनं. 18चा टेबल आणि 5चा टेबल पाठ करा, काय अडचण येत नाही. पुढचं गणित बघूया मित्रांनो. 1200 मीटर लांबीची एक आगगाडी एक इलेक्ट्रिक पोलला 30 सेकंदात पार करते, तर गाडीचा ताशी वेग किती? वेगच काढायचा अगोदर मीटर प्रति सेकंद काढून घेऊ आणि परत ताशी करूया. कसं कन्वर्ट करणार? अगोदर वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेग बरोबर अंतर किती दिले? 1200च आहे. इलेक्ट्रिक पोल म्हणलं की पोल उभा असला किंवा माणूस असला तर त्याचं अंतर ग्राह्य धरलं जात नाही, फक्त गाडीचं अंतर कन्सिडर केलं जातं. आणि ज्यावेळेस गाडी आणि बोगदा, गाडी आणि प्लॅटफॉर्म, गाडी आणि पूल असतो, त्यावेळेस दोन्हीचं अंतर कन्सिडर केलं जातं. दोनच्या अंतरांची बेरीज केली जाते लांबीची, आणि ते अंतर असतं. पण इथं फक्त काय? गाडीचं अंतर आहे. इथं इलेक्ट्रिक पोल आहे म्हणजे पोलचं अंतर काय नाही, म्हणजे टोटल अंतर आपलं 1200च आहे. वेळ तुम्हाला 30 सेकंद दिलाय. आणि ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्या झिरोला हे झिरो कट करा. 3 1 3 3 4 12 म्हणजे 40 मीटर प्रति सेकंद आहे. पण तुम्हाला हेच कन्वर्ट करायचं ताशी वेग विचारला. मग कसं कन्वर्ट करणार? 40 तर तुम्हाला 8 45 काय किती? 48 म्हणजे 18 8 44 म्हणजे 144 किलोमीटर प्रति तास वेग असेल. 144 किमी प्रति तास. कसा? टेबलवरनं, काय? पाड्यावरनं. 18चा पाडा, 5चा पाडा 45, तर 18च्या पाड्यामध्ये 18 8 44 नसलं तर ह्याचं कसं कॅल्क्युलेशन करणार? 18/5 5 1 5 45 परत 18 8 44 करा. 144 हा का? 144 हा ऑप्शन बरोबर असायला पाहिजे तुमचं. कळतंय का? आणि हे असंच आहे. ठीक आहे, पुढचं गणित बघूया मित्रांनो. सोलापूर ते पुणे हे 250 किलोमीटर अंतर आहे. एकाच वेळी 6 वाजता परस्पर विरोधी निघालेल्या दोन बसचा वेग अनुक्रमे 40 किलोमीटर प्रति तास व 60 किलोमीटर आहे. दोघींच्या भेटीच्या वेळी सोलापूरवरून निघालेल्या बसने किती अंतर कापले असेल? सकाळी 6 वाजता परस्पर विरोधी म्हणजे एकामेकांच्या दिशेने निघाल्यात बस दोन. एकीचा वेग किती आहे? 40 किलोमीटर प्रति तास. दुसरीचा किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास. म्हणजे दोघींचा मिळून किती झाला वेग? 40 अधिक 60. ठीक आहे, 40 अधिक 60 झाला का? आता टोटल अंतर किती आहे? 250 किलोमीटर. ज्यावेळेस परस्पर विरोधी ट्रेन येतात त्यावेळेस त्यांच्या वेगांची बेरीज होते मित्रांनो. वेगांची काय होते? बेरीज होते. इकडून एक येते, इकडून एक येते, आणि असे येतात एकमेकांकडे. त्यावेळेस त्यांचा जो वेग असतो त्यांची बेरीज होते. आणि त्यांच्या एकीचा वेग किती आहे? 40 किलोमीटर प्रति तास, एकीचा 60 किलोमीटर प्रति तास. दोघींचा जर केला तर 100 किलोमीटर प्रति तास. आणि अंतर आहे फक्त 250 किलोमीटर. जर 100 वेग आहे, अंतर 250 किलोमीटर आहे, तर तुम्हाला वेळ किती लागणार? ते अंतर दोघींना एकामेकांना भेटायला वेळ लागणार आहे 2.5 तास. किती लागणार? 2.5 तास लागणार आहे का? आणि जर 2.5 तासात एकामेकांना भेटतात, ठीक आहे, 2.5 तासात एकामेकांना भेटतात, तर त्यांनी कुठले निघाले? कुठल्या बस निघली? तर सोलापूरहून निघालेल्या बसने. सोलापूरची कुठले? अगोदरची का नंतरची? अगोदरची सोलापूरच्या. अगोदरचा वेग अनुक्रमे 40 म्हणजे सोलापूरच्या गाडीचा वेग किती आहे? 40 किलोमीटर तास. आणि किती वेळाने ते एकामेकांना भेटलेत? 2.5 तासाने. किती तासाने? 2.5 तासाने. तर हिनं किती अंतर कापलं असेल?
तुमचा वेग गुणिले वेळ, ज्यावेळेस तो एकमेकांची भेट झाली त्यावेळेस किती अंतर कापलं असेल मित्रांनो, 40 गुणिले 2.5 म्हणून 40 गुणिले 80 किती झालं असेल 100. ह्या दोघांचा गुणाकार करा. 40 पंचे 200, 200 ला 0 कॅरी 20. ठीक आहे, 40 गुणिले 80 20 100. पण हा 1 पॉईंट इथं दशांश चिन्ह, 1 पॉईंट इथं दशांश चिन्ह देऊन टाका, किती असेल 100. तुमचं कुठं आहे उत्तर? येते का? यायला पाहिजे. आणि अशीच गणित विचारतात. ठीक आहे, स्पर्धा परीक्षांमध्ये. पुढचं गणित बघूया मित्रांनो. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 2.8 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 500 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल? वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा व्यास, वर्तुळाची त्रिज्या, ह्याच्यावरचा प्रश्न आहे. जर ह्या का हा व्यास जो काय असतो, व्यास बरोबर काय असतं, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या असतं, 2r असतो व्यास, त्रिज्या. ठीक आहे, आणि इथं 2.8 काय आहे, मीटर आहे, आणि 2 गुणिले त्रिज्या म्हणजे वर्तुळाची त्रिज्या बरं का, म्हणजे त्या चाकाची त्रिज्या असणार आहे. ठीक आहे, आता इथं 2 गुणिले त्रिज्या म्हणजे हे जर नुसती त्रिज्या जर आपल्याला चाकाची काढायची म्हणलं तर काय होईल, त्या चाकाची त्रिज्या जर काढायची असली, नुसती आर काढायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला, हे 2 इकडे घ्यावं लागेल, म्हणजे त्रिज्या इथं राहील. म्हणजे हे जर इकडे आलं तर काय होईल, 2.8 ला भागिले होईल. आणि आता काय येईल, 1.4 काय येईल, त्या चाकाची त्रिज्या येईल. ठीक आहे, जर त्रिज्या तुमची 1.4 असेल तर चाकाची आपल्याला बाहेरची लांबी काढायची. कुठली? चाकाच्या बाहेरच्या पट्टीची लांबी काढायची. चाकाच्या बाहेर जो काय असतो, काय म्हणतात त्याला, पट्टी लावलेली असते का, लोखंडी, बैलगाडीच्या चाकाला लोखंडी पट्टी लावलेली असते, त्या पट्टीची लांबी काढायची. ती लांबी काय असते, त्या वर्तुळाचा परिघ असतो, म्हणजे त्या चाकाचा परिघ असतो, आणि त्या चाकाचा परिघ काय असतो, 2πr एवढा असतो. ठीक आहे, आणि 2πr म्हणजे काय, 2 गुणिले r म्हणजे काय असतं, 22/7 काय, सॉरी पाय म्हणजे, आणि r काय असतं तुमचा, त्रिज्या असते, आणि त्रिज्या किती निघली, 1.4. इथे 1.4 मानून टाका. ठीक आहे, आता परिघ तुमचा किती निघाला, त्या चाकाची अंतर म्हणजे त्या चाकाची बाहेर बाहेर लांबी किती निघाली. जरी एक चाकाने राऊंड मारला तर किती अंतर क्रॉस होईल, त्या चाकाच्या परिघा एवढं, आणि त्या चाकाचा परिघ किती निघतो बघूया आपण. इथनं 7 न भागला, 7 1 7, 7 2 14, पण पॉईंट इथं बसल 2च्या अगोदर. ठीक आहे, जर ह्या दोघांचा गुणाकार केला तर 22 2 44, 24 2 44 2 88, म्हणजे किती येईल, 8.8 येईल. ठीक आहे, 8.8 हा काय, कशामध्ये, मीटरमध्ये. परिघ कशामध्ये, त्या चाकाचा येईल मीटरमध्ये. आणि जर परिघ मीटरमध्ये आहे, एक चाकाने राऊंड मारला तर 8.8 मीटर एवढं अंतर कव्हर होते, तर 500 फेरी मारल्यानंतर किती अंतर कव्हर होईल, 8.8 गुणिले 500 एवढं होईल. ठीक आहे, जर हे 2 झिरो जर काढायचे म्हणलं 500चे तर काय होईल, 8 8 0 गुणिले 5 एवढं होईल. आणि हे 5 जर ह्यांचा गुणाकार केला तर 5 0 0, 8 5 40, कॅरी 4 येईल, 8 45 आणि 4 44. आणि हे काय कशामध्ये असेल, मीटरमध्ये असेल, कारण परिघ आपला मीटरमध्ये होता. जर 500 फेऱ्या त्या चाकाने मारल्या तर 4400 मीटरमध्ये होईल. पण तुम्हाला इथं कशामध्ये ऑप्शन दिसतंय, किलोमीटरमध्ये. जर मीटरचं किलोमीटरमध्ये करायचं असेल तर 1000 ने भागावं लागेल, आणि ह्याला जर 1000 ने भागलं तर काय होईल, 4.4 किलोमीटर एवढं अंतर होईल त्या गाडीने कापलेलं असेल. ठीक आहे, तर असं काढायचंय. कधी कधी वेग अंतर वेळामध्ये असं फिरवतो चॅप्टर, आपल्याला स्वतः तर फिरतो पण आपल्याला पण फिरवतो. तर काय ट्रिक्स फॅक्ट्स तुम्हाला सूत्र ही माहित असणं गरजेचं असतं. इथं पुढे बघूया काय म्हणतं बघा. राहुल 36 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असल्यास त्याला 1600 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल. 36 मीटर हे जे अंतर आहे मीटरमध्ये, वेळ तुमचा काय काय वेग किलोमीटर प्रति तास आहे, त्याला 36चा मीटर प्रति सेकंद जर केला तर किती, 10 मीटर प्रति सेकंद. 18 2 36 आहे, 10 मीटर प्रति सेकंद 1600 मीटर धावण्यासाठी किती, 1600 भागिले 10 येईल ना मित्रांनो. 1600 भागिले 10 एवढा वेळ लागेल. वेळच आहे का, वेळच आहे की 160 येईल ह्याचं उत्तर.
ह्या झिरोला हे झिरो कट करा, 160 सेकंद लागेल. किती लागेल? अशी सोपी पण गणित तुम्हाला विचारले जातात, पण जर तुमचं फॅक्ट्स कॉन्सेप्ट क्लिअर नसले तर सोपी गणित पण तुम्हाला मार्क मिळवून देणार नाहीत. तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता एक मालगाडी नागपूरवरून मुंबईला 70 किलोमीटर प्रति तास वेगाने येत आहे. दुसरी मालगाडी मुंबईवरून नागपूरला ताशी 90 किलोमीटर वेगाने येत आहे. दोन्ही मालगाड्या सकाळी 6 वाजता निघाल्या असतील व नागपूर ते मुंबई हे अंतर 800 किलोमीटर असेल तर त्या किती वाजता एकमेकांना भेटतील? कसं करणार? एकमेकांच्या विरुद्ध निघाल्यात गाड्या, म्हणजे दोघींचा वेग जो आहे तो प्लस करायचा आहे, ऍड करायचा आहे. एक किती आहे? 70 किलोमीटर प्रति तास, दुसरी किती आहे? 90 किलोमीटर प्रति तास. दोघींचं जर ऍड केलं, सम केली, बेरीज केली तर किती येईल? 9-7-16 160 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. वेगाने ते अंतर कव्हर करत आहे. आणि त्या दोघी एकमेकांना कधी भेटतील? 800 किलोमीटर दोघींना अंतर कव्हर करायचंय दोन्ही साईडने मिळून, मध्ये कुठेतरी भेटतील. आणि 800 किलोमीटर एवढं जर अंतर कव्हर करायचंय आणि ते एका तासात 160 किलोमीटर एवढे जातात दोन्ही मिळून, तर त्यांना किती वेळ लागणार आहे? ह्या झिरोला झिरो गेला, 16-16-16-85 5 तास लागणार आहेत. आणि सकाळी किती वाजता त्या दोन्ही निघाल्यात? 6 वाजता. मग 6 वाजल्यानंतर 5 तासांनी त्या भेटणार आहेत, म्हणजे किती वाजता भेटतील? 11 वाजता भेटतील. का 6 आणि 5 11? अवघड आहे का काय? गणित किती लेंदी असू द्या, किती मोठी असू द्या, किती क्लिष्ट असू द्या, कॉन्सेप्ट जर तुमचे क्लिअर असले, गणित काहीच करत नाही. किती झाले गणित? 14. अजून 1-2 गणित बघूया आपण. एक मोटर ताशी 40 किलोमीटर वेगाने 2 ठिकाणांमधील अंतर 5 तासात कापते. तेच अंतर 4 तासात कापायचे असेल तर मोटरचा वेग किती किलोमीटर वेगाने वाढवायला हवा? कसं करणार हे गणित? हे अंतर आहे, ह्याचे एवढे भाग करा, एवढं अंतर आहे. ठीक आहे. हे काय आहे? जाऊ दे, असं नका सोडू, असं सोडवा. दोन्ही ठिकाणांमधलं अंतर किती आहे? 40 गुणिले 5. अंतर बरोबर काय येईल? वेग गुणिले वेळ. 40 किलोमीटर प्रति तासानं 5 तासात कापते, म्हणजे टोटल अंतर किती आहे? 200 किलोमीटर. 200 आहे का? 4-25 200. आणि हेच अंतर 4 तासात कापायचं तर त्यांनी काय वेग विचारलाय? वेग बरोबर करू. वेग बरोबर काय होईल? 200 एवढं अंतर आहे आणि वेळ किती? 4 तासात कापायचं. तर 4-25 50 किलोमीटर प्रति तास वेग पाहिजे. अगोदरचा किती होता? 40 किलोमीटर प्रति तास. आता किती आहे? 50 किलोमीटर प्रति तास. किती वाढवावा लागला? 10 किलोमीटर प्रति तास वाढवावा लागला का? अरे लागला का? लागला की. ठीक आहे. पुढचं गणित बघूया. एका 1600 मीटर लांबीच्या ट्रॅक वरती एक पोलीस भरतीची तयारी करणारा मुलगा 2 तासात 10 फेऱ्या मारत असेल तर त्याचा ताशी वेग किती? 2 तासात 10 फेऱ्या मारतोय म्हणजे एका तासात किती मारतोय? 5 फेऱ्या मारतोय. आणि ताशीच काढायचं म्हणून आपण 5च घेऊ की अगोदर. जर 1600 मीटरचा ट्रॅक आहे आणि त्याला 5 फेऱ्या एका तासात मारतोय तर ताशी वेग निघून जाईल. 5 ने ह्या 2 शून्याला गुणलं तर 0-0 ची, आणि 5 ने जर 16ला गुणलं तर 80 एवढं उत्तर येईल. आणि हे मीटर मध्ये आहे. जर हे जर किलोमीटर मध्ये करायचं तर ताशी किलोमीटर 8 किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने तो पळेल. ठीक आहे का 8? हे तुमचं उत्तर बरोबर असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो टाइम, स्पीड, डिस्टन्स वरील जवळपास आपण 15-16 गणित बघितली, त्याचे फॅक्ट्स बघितले, त्याची सूत्र कसे बघितले, त्या ट्रिक्स काय इम्प्लिमेंट करू शकतो. 18चा टेबल आणि 5चा टेबल कुठं कुठं ध्यानात ठेवला पाहिजे आणि तो कसा कन्व्हर्ट करता येईल हे आपण या ठिकाणी बघितलं. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.